महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरला असला तरी ऑगस्ट महिन्यात पुण्यात मोठा पाऊस पडणार असल्याचा अंदाज पंजाब प्रॉडक्ट यांनी वर्तवला आहे. असं असलं तरी पुढचे 15 दिवस शेतकऱ्यांना दिलासा देणारे असणार असल्याचे डक यांनी सांगितलं आहे. राज्यात गेल्या आठवड्याभरात पावसाने धुमाकूळ घातलेला बघायला मिळाला आहे. यानंतर पावसाचा वेग मंदावणार आहे. पुढचे काही दिवस राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडेल, पण त्याची तीव्रता जास्त राहणार नाही. हवामान तज्ज्ञ पंजाब प्रॉडक्ट यांनी याबाबत महत्त्वाचा अंदाज वर्तवला आहे. राज्यात 15 ऑगस्ट पर्यंत विविध जिल्ह्यांमध्ये थोडाफार पाऊस पडेल, पण त्यानंतर पुढच्या 15 दिवसात पुन्हा मोठा पाऊस येणार आहे. बंगालच्या खाडीत कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे, त्यामुळे राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालेल असं पंजाब म्हटलं आहे. राज्यात आजपासून पावसाचा जोर ओसरणार आहे आणि ठिकठिकाणी सूर्यदर्शन होणार आहे. त्यामुळे शेतीची कामे करून घेण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होणार आहे. असं असलं तरी 6 ऑगस्ट पर्यंत स्थानिक वातावरण तयार होऊन 10 मिनिटे ते अर्धा तासाचा पाऊस होऊ शकतो. असा पाऊस दुपारनंतर येईल, पण मुसळधार किंवा अतिवृष्टीसारखा पाऊस येणार नाही असा अंदाज पंजाब प्रॉडक्ट यांनी वर्तवला आहे. 7 ऑगस्ट नंतर वातावरणात आणखी बदल होईल, चांगलं सूर्यदर्शन होईल. शेतकऱ्यांना 15 ऑगस्ट पर्यंत शेतीचे काम करण्यासाठी वेळ मिळणार आहे, पण 16 ते 17 ऑगस्टच्या काळात बंगालच्या खाडीत परत कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे. आपल्याकडे उन्हाची तीव्रता राहील, त्यावेळी तो कमी दाबाचा पट्टा महाराष्ट्रात येईल. त्यावेळी पुन्हा राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडेल असं भाकीत पंजाब प्रॉडक्ट यांनी वर्तवलं आहे. ऑगस्ट महिन्यात देखील चांगला मोठा पाऊस येणार आहे. 17 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट दरम्यान चांगला पाऊस पडेल. सोलापूर, बीड, लातूर, धाराशिव, परभणी, नांदेड या जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस पडला आहे. या जिल्ह्यांपैकी वेगवेगळ्या जिल्ह्यातील काही भागांमध्ये 7 ऑगस्ट पर्यंत दररोज थोडाफार पाऊस पडण्याची शक्यता आहे असं डक यांनी सांगितलं आहे. धाराशिव, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, नांदेड, अमरावती, अकोला, बुलढाणा, चिखली, सिंदखेड, राळा, मालेगाव, नंदुरा, अकोटा आणि या भागांमध्ये दुपारपर्यंत ऊन राहील. दुपारनंतर 20 मिनिटाचा पाऊस पडू शकतो. शेतकऱ्यांनी 15 ऑगस्ट पर्यंत शेतीची कामे करून घ्यावेत. तसेच सप्टेंबर ऑक्टोबरला परतीचा भरपूर पाऊस पडणार आहे असा मोठा दावा पंजाब प्रॉडक्ट यांनी केला आहे. सोशल मीडियावर पावसाचा खंड पडणार असल्याच्या अफवा पसरवल्या जातात. महाराष्ट्रात कुठेच पाऊस पडला नाही तर त्याला खंड म्हणतात. राज्यात 7 ते 8 ऑगस्ट पर्यंत थोडाफार पाऊस सुरू राहणार आहे. 7 ऑगस्ट पर्यंत कोकण किनारपट्टीवरील पाऊस सुरू राहील. त्यानंतर 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, अकोला, बुलढाणा इथे थोडा थोडा पाऊस येत राहील. पावसाचा खंड पडणार नाही. पाऊस महाराष्ट्रात चालूच राहील अशी माहिती पंजाब प्रॉडक्ट यांनी दिली आहे. तर अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.